नमस्कार. गाडी लावली इकडच्या साईडला. काय आज भावानं बहिणं बोरुशीच वाटाणा बरं का. आज लय टेन्शन चढलंय दाजीला. काय कशावर मन ध्यान लागा ना कुठं काय व्हाय ना काय 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 करावं काही कळना बी नेमकं डोकं बी चालत नाही. काय दाजीची कामाची लिंक तुटली आणि घरी राहिलं की असं खेळ होतो आपलं. बाहेरच जेवढं बाहेर राहीन तेवढं दाजीला बरं आहे. काय बायाने कालवा केला बेकारवानी. एवढा बी कालवा करायला नको होता बरं का. जणू काय तोडून टाकल्यावर बाया बोलते म्हणल्यावर काय बोलायचं आता. बरं आता व्हिडिओ काढायला मी म्हणजे म्हणलं चला व्हिडिओ टाकावा. तर आता म्हणते आला प्रवचन द्यायला. म्हणजे काय माहिती का असं झालंय दाजीच्या जेवणात की इकडून बायको जगून द्यायना आणि तिकडून लोक जगून द्यायना दाजीला. एकीकडं आड झाला आणि एकीकडे येर झाली. काय करावं काय म्हणजे डोकं चलत नाही भावानं बहिणं. काय म्हणजे मग आपला मग एवढं पहिल्यापासून आपण काबाड कष्ट केलं ही घरादाराला ह्याला त्याला सगळ्याला, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. सारखं दाजीला म्हणजे काय माहिती का टोमणं ऐकावं लागत आहे. बायकोचं टोमणं ऐकून घ्यावं लागत आहे. मीच सगळं केलं, मीच सगळं केलं, मीच सगळं केलं, मीच सगळं केलं. आणि ती शब्द ऐकल्यावर काय होतं माहिती का डोक्याला लई टेन्शन होतं. आता भावानं बहिणं घरात गेलं म्हणून जेवायला बसलं मग काय झालं सांगा बरं तुम्ही आता. मग काय आता आता ही मग गिरण आणि मिरची कांडप तर आपण इथं चालवतोय. ₹2 कसं का व्हायना पण कमी येतोय ना मी. हा ही गोदाडे इथं शेड मध्ये ठेवत्या. बरं बरं ठेवतो. मम्मी आल्यावर ना लपवून ठेवा बर का. हा बाहेर नका काढू. आता माझं झुलत तिथं ठेवते खुर्चीवर. हा ठेव. बघा काय करायचं भावानं बहिणी. कपडे सगळं दाजीला गपचिप. काय मी भावानं बहिणी सांगत नाही काय माहिती का तुम्हाला. मी 2 दिवस झालं म्हणजे इकडंच आपला हो का जर्किंग असते अंगात. बाहेर संध्याकाळचं आहे ना लई वारं सुटतं बार 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 बार. आणि मग मी आपलं अंगावतं काय 2 दिवस अंगावत नाही निसं चटईवर इथं झोपलं मी. आता बाहेर तर काय मी 2 दिवस झालं बरं का गार लागत आहे ना त्याच्यामुळे झोपत नाही. आपलं आतमध्ये इकडं आडोशाला आपलं शेडमध्ये झोपायचं. आणि नेमकं आज मी काय जेवायला बसलो की बायाचं चालू झालं लगेच. आता पोरी मला पोरींकडे जाणार घरात इकडे तिकडे बसणार उठणार त्याची बी पाबंदी म्हणलं तर मग करायचं काय नेमकं. हां अहो ही पहिल्यापासूनच हे
तुम्हाला सांगायची गरज नाही. ती काय म्हणतात, काय काय म्हणतात त्याला, काय ती म्हण आहे बघा, दिलं घेतलं तर गोड नाही तर 6 महिन्यात वाढ. तशी दाजीच्या जेवणातली गंमत झाली. म्हणजे बायकोला काय दिलं घेतलं तर पगार हातात दिला तर मग लई चांगलं. एवढा दाजीला आम्हालाच्या कामात त्रास होता पार बेकारी झाली माझी. दिवसभर काम करू गोण्या उचलू आणि मग त्याला हातात पैसे द्यायचे तवा मग गोड. हां बरं, आता भावानं बहिणीनं आता पहिल्यासारखं कसं आहे, दाजीला एवढं हमालीचं काम होणार आहे का आता? जसं जसं आपलं वय वाढल तसं तसं दाजीला काम होणार आहे का? मग दाजीने जरा थोडं सुखवाशी जीव मला काम नको का? बसल्या जागेवर आता हाय दळणं दळायचं, मिरची काढणं, मिरची कुटायची, हे बसल्या जागेवर काम आहेत. मग आता मी एवढं तेवढं करतोच ना राव. मग येला तसला विचार नाही पाचार नाही बा आपला नवऱ्या. म्हणजे आता बुवा कसं आहे, कवर काम करणार आहे. मी केलं ना, लग्नाला झाले ना वर्ष 17, 18, 19 वर्ष होत आले ना पार. हां तेव्हापासून काम करतोय मी. 20 वर्ष होत आले दाजी काम करतोय. थोडं थिडकं आहे का? मग आता कुठंतरी आपल्याला बुवा जरा थोडं काय माहिती का, जरा सुख नको आहे थोडंफार. कुठंतरी आपलं थोडंफार सुखवासी जीवन नको का भावानं बहिणीनं? आणि त्याच्यामुळं आता माझे खोटं नाही सांगत भावानं बहिणं, ही तुम्हाला हाडकन ही गुडघन सगळं जॅम झालं आहे आपलं काम करू हमालीचं काम करू माहिती आहे का तुम्हाला? पण आपण काय बळच करतोय का दाजी? जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत मी केलं काम. आता इथून पुढं मी म्हणतो, आता मला काय म्हणायचं आहे, माणसाने लई 10 वर्ष जर काबाड कष्ट पोते उचलायचं काम जर केलं तर मग तुम्ही सांगा ना, मग अशी कामं लई आयुष्यभर पार लई वयापर्यंत नाही ना करून उपयोग. माझ्या लवकरच हे गुडघं फिडगं कामातून जातात ना. बरं ही बायकोला कळलं पाहिजे की बाबा आपण आपला नवरा कवर आपला बाहेर काबाड कष्ट करणारी. मग या बुवा ही निदान घरचं काम करतोय ते बी करून द्या ना म्हणल्यानंतर मग काय करायचं नेमकं? बरं गारठ्या गुरठ्याचं बाहेर झोपायचं एवढं सोपं आहे का? बरं इथं आपलं बाग म्हणजे कसा सगळा डोंगर बाग आहे चालता. आणि इथं कसं आहे भावानं बरं माहिती आहे का तुम्हाला, सगळं मोकळं पटांगण इथं आपलं. म्हणजे असं काय रात्रीचं आहे ना, बाहेर झोपायचं बिले अवघड आहे इथं. रात्रीचे तसले ते रानजानवर. आणि तुम्हाला तर माहिती आहे मागं आपल्याकडं वाघ सुटले होते भरपूर. आणि आपल्या इकडं परिसरात बी यायची म्हणजे इथं. आणि मग इथं आपल्या वस्तीवर कसं येतं की शेळ्या मेंढ्या या जास्त आहेत ना प्रमाणात पाळलेले लोकांनी. आणि मग त्यासाठी रात्रीचे ती रानजानवर ती येतात जातात फिरतात. आणि कुत्र्यांचा कालावा तर रातभर चलतो लई. आणि मग काय कालव्याने रातभर झोप नाही येत इथं बाहेर. असं उलसक काय कडून आवाज आला की लगेच उठून बसावं लागत आहे. आणि मग त्याच्यामुळं काय माहिती आहे का, आपलं आतमध्ये शेड लावलं झोपला निवांत, त्याच्यामुळं दाजी तिथं आतमध्ये झोपत असतो. गार लागतंय अंगावर नको का? बरं का अंगावर सगळं द्यायला तयार नाही म्हणल्यानंतर काय? अहो असं किती वेळा तरी मागं भावानं बहिणं मी असा बाहेर खुडमुडी गाळून झोपलेलो आहे. तुम्हाला मी कसल्या गोष्टी सांगत नाही माहिती आहे का तुम्हाला? ही काय मला नवीन नाही. ही बाहेर झोपणं असं भांडण झालं की बाहेर झोपायचं, अंगावर नाही काय नाही. पावसात झोपलोय दाजी बाहेर इथं पावसात. काय करायचं भावानं बहिण दाजीने? एवढं माहिती दाजीने सहन केलेल्या गोष्टी इथं. आता ही एक घर झालं म्हणून देविषयी सोडून. अहो घर झालं तरी बाहेर दाजी इथं झोपत होता. जणू काय आपला इथं काहीच अधिकार नाही ह्या हिशोबाने. आणि ते प्रत्येक वेळेस तर मला ते टोमणं तर ऐकावंच लागत आहे. तुमचं काय नाही मॅच सगळं केलं, तुमचं काय नाही मॅच सगळं केलं. कवर दाजीने टोमणं हे ऐकून घ्यायचं. त्याला काय प्रमाण असतं काहीतरी. मग काय आपण काय पहिल्यापासून एवढं काबाड कष्ट केलं काय त्याचं काही चीजच नाही का काय? दाजी काय असंच फर्यान नाही का काय? काय मला पटत नाही राव भावानं बहिणं. मला मगाशी खोट नाही सांगत लय राग आला होता. पण काय व्हिडिओ चालू होता बायकोचा, त्याच्यामुळे मी काही जास्त बोललो नाही. असं वाटायचं की 2 फटकं द्यावं ठेवून डायरेक्ट.
तसाच मी रागात तुम्हाला सांगतो, मला पोरीला मी 2 चपात्या करायला लावल्या होत्या आणि म्हणलं खावं, तरी निम्याच पोटाने आलो तिथून मी. म्हणलं तुपलं तूच खा, मला नकोच. रागात एक आणि इकडे येऊन बसलो मी. आणि काय म्हणते 3 टाईम खातोय आणि माझ्या नावाने गुराळ बसतोय. आता 3 टाईम खाल्लंय का मी? बरं खाल्लं तर खाल्लं, मी म्हणतो पोटाला दिवसभर नको का जेवायला? हे पोट काय उपाशी ठेवायचं का? काम नसलं मग काय आपण बी उपाशी राहायचं का? तर थोडंच असतं का तेव्हा? काय मला या गोष्टी अलीकडे आली का बायकोची आहे ना, मला पटणच काय. बरं बा, माझा काय त्रास आहे का? बायकोला त्रास नाही, लेकरा बाळांना आपण त्रास नाही, कधी काही शब्द बोललेलं नाही, कधी काय नाही काम तर आपलं टेन्शनमध्ये आहे ना, बाहेर बसतो येऊन इथं. आणि मी आता दिवसभर आहे ना तिकडे जात बी नाही. इथंच आपला दिवसभर आपले इथंच हे काय ह्या ठिकाणीच आपण बसलेला असतो. त्यात काय खोटं आहे का नाटं आहे का काय का? आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा. आता आपल्याला हिंडायलाच किती जागा आहे, ते इथून एवढ्यातच फिरायचं आणि इथं येऊन बसायचं बस. असं काय आजी काय टोकारवाणी गावात हिंडतोय का, इकडे तिकडे जाऊन बसतोय का, कुठं जाऊन बसतोय का? अजिबात नाही, इथंच आपलं. बरं ह्याच्या कहाण्या सांगायचं म्हणजे लई येतं तुम्हाला. ऐकू म्हणताना हे दाजी काय कहाण्या लई येतं. पण आता मी आत्तापर्यंत परपंच लेकरा बाळांसाठी सगळ्या गोष्टी सहन करायचे इथं, म्हणून तुम्हाला मी काही बोलत नाही. नाही तर सांगायचं म्हणलं लई आहे मरणाचं. सांगता रात होईल तरी संपायचं नाही, माहिती आहे का तुम्हाला? जाऊन द्या आता, आपलं काय भावानं बहिणं, पोरीने दिलंय हातरून मला इथं, म्हणजे पांघरून दिलंय आणून. आपला हातरून टाकतो काय आपला झोप होतं. बरं 2 मिनटं भावानं बरं हातरूनच टाक. हो का, हातरून भितरून टाकलं दाजीनी. चटई आपली टाकली, उशी आणून दिली आणि अंगाव आपलं कसं इथंच खोरमडी घालून झोपायचं आपलं. आता इथं काय बिथाड्याच्या कडलं आहे ना, गार नाही लागत. दिसतंय का तुम्हाला? चला मग काय, आता किती जरी बोललो आणि किती तरी सांगितलं दाजीने जीव सोडून, तरी काय कोणाला विश्वास पटणार आहे का तेव्हा? शेडफिडा तर काय होतं माहिती का, लवकर दळणं येत ना, लय लवकर येतात. 6 साडेसहाला तर दळणं येतात. आणि मग काय होतं, कुणाला अर्जंट दळायचं असतं, कुठं काय असतात अडचणी घरी, मग त्याच्यामुळं आहे ना लवकर मग दाजीला गिरण चालू करावं लागते. 8-9 वाजेपर्यंत गिरण चालू राहते. ह्याचं दळण येईन, त्याचं दळण येईन, दळल्यावर गिरण बंद केल्यावर परत एखाद्याचं दळण येईन. मग असं करत 9 वाजतात, 9, 9:30, 10 बी वाजतात दाजीला. मग तिथून पुढं आपलं आंघोळ फिंगोळ करायची, आपलं काय मग वरकी मग. बरं चला जाऊ द्या, जास्त काय बोलत नाही आता दाजी.